मित्रांनो, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता भोंगडे। तर आज आपण डब्यावर बनवूया खारं वांग, एक टांगी मुर्गा, जे आमच्या घरात सगळ्यांना खारं वांग आवडतं भरी वांग्यापेक्षा। तर मी तुमच्यासोबत आज रेसिपी शेअर करणार आहे। तर आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात। तर चला, चाय वगैरे पिणं झालंय, आता बघू शकता। तर आता आपण वांगे घेऊया। वांगे काल घेतले होते मी अर्धा किलो। तर भरी वांग आमच्या घरामध्ये ना कोणाला आवडत नाही, रस्सा वांग। तर खारं वांग असलं म्हणजे शशांकची फेवरेट आहे खारं वांग। आणि बघू शकता इथे मी सकाळी चायला मग तर दांडी तुटली माझ्याकडून। आणि चला आता वांगे वगैरे मी कापून घेतले या साईजमध्ये। एका वांग्याचे 4 भाग करून घेतले आणि ते पाण्यामध्ये टाकून ठेवले। इथे मी तीळ घेतले, अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं आणि अर्ध्या वाटीपेक्षा खोबरखीस घेतलं। तर असं प्रमाण घेतले मी। आणि याच्यानंतर हे बघू शकता, असे वांगे मी कापून पाण्यात वगैरे टाकून ठेवलेले आहेत। तर वांगे कापताना एकदा चेक करायचं, कारण किडलेले वगैरे असतात ना, त्याच्यामुळे एकदा बघून नीट कापून घ्यायचे। तर इथे मी आता तावा ठेवला गॅसवर। तर इथे तीळ वगैरे खोबरं असं सगळं मी भाजून घेतले। आणि हे बघा असं आबडधोबड म्हणजे रवाळ कापून घ्यायचं, वाटून घ्यायचं मिक्सरला। याच्यानंतर लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये। याच्यानंतर थोडंसं असं थोडंसं एखादं 2 चमच तेल टाकायचं, जेणेकरून भरताना सोपं गेलं पाहिजे वांग्यामध्ये। तर हे आता सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर चला, हे सगळे मी वांगे वगैरे भरून घेतले, गॅसवर कढई ठेवली, छान तपवली आणि याच्यामध्ये तेल टाकलं। तेल थोडंसं जास्त टाकायचं, कारण आपल्याला फक्त हे वांगे तेलामध्येच फ्राय करायचे आहेत, पाणीचा अजिबात वापर करायचा नाही। ते तेल छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये 1 चमच जिरे टाकून घ्यायचे। याच्यानंतर जे आपण वांगे भरून घेतले होते ते याच्यामध्ये तेलामध्ये नुसते फ्राय करायचे, 2-3 मिनिट छान असेच राहू द्यायचे गॅसवर। चला, वांगे आपली छान शिजू देऊया। याच्यानंतर शिल्लक राहिलेला जो मसाला घ्यायचा आणि भाजी 2-4 मिनिटं। काल साखर किराणा आणला होता, तर म्हणलं दाखवा। आता पावसाळ्याचं वातावरण चालू आहे, एरवी पण साखरेमध्ये मुंग्या होतात ना, तर त्यासाठी काय करायचं, हे 2 विलायच्या घेतल्या मी, ह्या 2-4 विलायच्या टाकायच्या आणि गाडं बांधून ठेवायची। अजिबात मुंगळे किंवा मुंग्या अजिबात होणार नाहीत। तर इथे मी काय वापरायला आता काढून ठेवलं आहे बाजूला, तर त्याच्यामध्ये पण 2-4 विलायच्या टाकते। बघा तुम्ही एकदा ट्राय करून, अजिबात मुंगळे आणि मुंग्या होणार नाही। इथं आवाज शशांकला वाटतं रोज सुट्टीच असं, रोज मॅसेज चेक करायला होते रोज, आहे ना। तर स्कूल बसायली यशची, शशांकची स्कूल बसायली। चला, बाय बाय शशांक। शशांकला बसून दिले बसमध्ये। शशांकला काय वाटतं, रोज सुट्टी असं, रोज शाळेत जाताना। ड्रेस मटेरियलवाला आलाय, ड्रेसवाला आलाय, रेडीमेड ड्रेस, आणि दार थोडे स्वस्त भेटतात, त्याच्यामुळे चला आपण ड्रेस बघूया। आवडला तर घ्यायचा, नाहीतर नाही ना। आबाळ बघू शकता, परत आबाळ आले, खूप आबाळ आले परत। बघा दारावर किती छान कपडे घेतले मी। दारावर हे असे बांधणीचे कपडे ना, बांधणीचे ड्रेस आले होते, 2 होते, तर पद्धतशीर लावले त्या माणसाने, हे 2 घेतले। तर हे बघा, हे असं बांधणीचा ड्रेस आहे आणि हे कलर नव्हता माझ्याकडं, आणि हा एक भेटला, मस्त भेटला, फक्त 100 रुपयाला एक ड्रेस भेटला बघा। त्याच्यामुळे दारावर कधी फायदा होत असते। आणि हे जीन्सवर टॉप घेतले, जीन्सवर असे टॉप घेतले आणि त्याच्यामधून हा कलर आहे, सेमच साईज आहे। तर अशी झाली आपली आज दारावरची शॉपिंग। तर चला, कामं सगळी राहिली, फरशी राहिली माझी, किचन वगैरे धुवूनच गेले, भांडे वगैरे झाले, कारण सगळ्या बाया जमल्या, हे ते घ्यायला बाहेरचं म्हणजे जावंच वाटतं नाही का। आणि गेलं म्हणजे काहीतरी घ्यावंच वाटते। आणि कपडा वगैरे छान आहे, असंच नाही की कसंही घ्यायचं, कपडा वगैरे छान आहे आणि स्वस्तात मस्त पडला। तर चला, व्हिडिओला इथेच एंड करते। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। तर बाय।